महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीमध्ये विरोधी पक्षनेतेपद आम्हाला मिळावं या संदर्भातला प्रस्ताव समोर ठेवलाय। विधानसभा अध्यक्ष उद्या निवडले जाणार आहेत आणि त्याआधी महाविकास आघाडीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन विधानसभा उपाध्यक्षपद आणि विरोधी पक्षनेतेपद मिळावं हा एक प्रकारचा प्रस्ताव समोर ठेवलाय। वेदांत नेब आपल्याला अधिक अपडेट देईल। वेदांत, प्रज्ञा, थोड्या वेळापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाविकास आघाडीतील नेते ज्यामध्ये भास्कर जाधव, नाना पटोले, विजय वडेट्टीवार यांनी भेट घेतली। थोड्या वेळापूर्वी विधानसभा अध्यक्षपदाचा जो अर्ज आहे तो राहुल नार्वेकर यांनी भरलेला आहे। तर महाविकास आघाडीकडून हा अर्ज भरला जाणार तर हा अर्ज विधानसभा अध्यक्षपदाचा भरला जाणार नाही। मात्र या भेटीमध्ये दोन महत्त्वाच्या गोष्टी, दोन महत्त्वाचे प्रस्ताव हे मुख्यमंत्र्यांसमोर आणि एकंदरीत सत्ताधाऱ्यांसमोर महाविकास आघाडीने ठेवले आहेत, ज्यामध्ये विरोधी पक्षनेतेपद हे महाविकास आघाडीला मिळावं। महाविकास आघाडी प्रीपोल अलायन्स होती आणि त्यामुळेच या सगळ्याचा विचार करून संख्याबळ 48 आहे आणि याचाच विचार करून विरोधी पक्षनेतेपद विधानसभेचं हे महाविकास आघाडीला मिळावं अशा प्रकारचा प्रस्ताव समोर ठेवला आहे। त्यासोबतच विधानसभा उपाध्यक्षपद सुद्धा महाविकास आघाडीला मिळावं हा सुद्धा दुसरा प्रस्ताव हा मुख्यमंत्र्यांसमोर यांनी ठेवलेला आहे। या सगळ्या संदर्भात सत्ताधारी सकारात्मक असून पूर्णपणे विचार करून या संदर्भातला निर्णय घेतला जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे। उद्या विधानसभा अध्यक्षपदाची नेमणूक झाल्यानंतर महाविकास आघाडी अशा प्रकारचं पत्र म्हणजे विरोधी पक्षनेतेपद मिळावं यासाठीचं पत्र हे विधानसभा अध्यक्षांना देईल आणि त्यानंतरची पुढची जी कारवाई असेल ती विधानसभा अध्यक्षांकडून केली जाईल, कारण ते संपूर्ण अधिकार विधानसभा अध्यक्षांना असतात। प्रज्ञा, निश्चित। वेदांत, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। तर विधानसभा अध्यक्षपदाचा अर्ज महाविकास आघाडी भरणार नाही, पण त्या पलीकडे विरोधी पक्षनेते पद आम्हाला मिळावं अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आलेली आहे। विधानसभा अध्यक्षपदाचा अर्ज महाविकास आघाडी भरणार नाही, याऐवजी विधानसभा उपाध्यक्षपद आणि विरोधी पक्षनेते पद मिळावं हा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांसमोर ठेवण्यात आलेला आहे। विरोधी पक्षातल्या आमदारांनी काही वेळापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली। पुन्हा एकदा जाऊयात, वेदांत नेब आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। वेदांत, महाविकास आघाडी आता विधानसभा अध्यक्ष पदासाठी अर्ज भरणार नाही, त्यामुळे राहुल नार्वेकर यांची बिनविरोध निवड होणार का? नक्कीच असंच म्हणता येईल, कारण ज्या प्रकारे आपण महायुतीचं संख्याबळ बघितलं तर ते पाहता आणि महाविकास आघाडीचं संख्याबळ बघितलं तर महाविकास आघाडीने पूर्ण विचार केला। त्यानंतर खरं तर महाविकास आघाडी विधानसभा अध्यक्षपदाचा अर्ज भरणार की नाही याबद्दल चर्चा ही महाविकास आघाडीतील नेत्यांनी केली आणि त्यानंतर आपण विधानसभा अध्यक्षपदाचा अर्ज भरणार नसल्याचं त्यांनी सांगितलं। तर दुसरीकडे महायुतीकडनं राहुल नार्वेकर यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा अर्ज भरला आणि जवळपास त्यांची जी निवड आहे ती बिनविरोध होणार असं आता दिसतंय। मात्र जरी आम्ही विधानसभा अध्यक्षपदाचा अर्ज भरणार नसलो तरी आमचे जे दोन प्रस्ताव आहेत त्यावर विचार करावा अशा प्रकारची मागणी मुख्यमंत्र्यांकडे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केली आहे, ज्यामध्ये जसं मी आधी सांगितलं की विरोधी पक्षनेतेपद विधानसभेचं आणि त्यासोबतच विधानसभेचं उपाध्यक्षपद हे महाविकास आघाडीला मिळावं अशा प्रकारचे प्रस्ताव हे समोर ठेवलेले आहेत आणि उद्या विधानसभा अध्यक्षपद ची निवड झाल्यानंतर यासंबंधीचे पत्र हा महाविकास आघाडी विधानसभा अध्यक्षांना देईल। प्रज्ञा, वेदांत, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।